तर शेतकरी जे आहेत ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर हा जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता 21वा हप्ता आहे तो कधी येणार व कोणत्या महिन्यात येणार याची जे नवीन अपडेट आहे ते आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे, म्हणजे माझ्यापर्यंत आलेली आहे। तर ही अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो जमा व्हायचा होता जून ते जुलै महिन्यामध्ये, अजूनपर्यंत जमा झालेला नाही। कारण आजचा ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिना चालू आहे, तरी पण अजूनपर्यंत जो 21वा हप्ता आहे PM किसान सन्मान निधी योजनेचा तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही। तर हा जो 21वा हप्ता आहे तो कोणत्या महिन्यात जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे याची जे चिंता आहे सगळ्या शेतकऱ्यांना लागली आहे। तर ही जी चिंता आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या मनातून काढून टाकणार आहे। कारण मी आज सांगणार आहे की जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे व कोणत्या हप्त्यात मिळणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी आर्थिक मदत जी आहे ते दिली जाते। या योजनेचा 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। हा हप्ता मूळतः जूनमध्ये अपेक्षित होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे 2 महिने हा उशिरा झाला। अशातच आता 21व्या हप्त्याच्या तारखेबाबत शेतकऱ्यांमध्ये जी आहे उत्सुकता वाढलेली आहे। पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दर 4 महिन्यांनी या PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित होत असे। जो 19वा हप्ता आहे तो फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता। त्यानुसार 20वा हप्ता जो आहे तो जूनमध्ये अपेक्षित होता, मात्र तो ऑगस्टमध्ये आल्याने आता 21वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर 2025 मध्ये येणार आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे। ऑगस्टच्या प्रत्यक्ष वितरणाच्या तारखेपासून मोजणी केली तर हा जो 21वा हप्ता आहे आपल्याला नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो। जर ऑक्टोबर महिन्यात समजा नाही मिळालं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हा जो 21वा हप्ता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हा मिळणार आहे। काही काळापासून अशी चर्चा होती की सरकार या योजनेमधून मिळणारी वार्षिक आर्थिक मदत वाढवणार आहे, परंतु कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये स्पष्ट केले की सध्या जे PM किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या रक्कम वाढवण्याचा सध्या कोणताच विचार नाही। आतापर्यंत 20 हप्त्यांमधून 3.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे। फक्त 20व्या हप्त्यातच 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जे रुपये आहेत ते जमा केले आहेत। शेतकऱ्यांना हप्ता जो आहे वेळेवर मिळावा यासाठी बँक खाते आणि आधार तपशील अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा रकमेच्या वितरणामध्ये अडथळे येऊ शकतात। तसेच eKYC पूर्ण करणे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे। आता ही जी eKYC आहे कशी करायची ते तर सगळ्यांना माहीत आहे। सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या विभागामध्ये ही जे eKYC पर्याय आहे तो निवडायचा आहे। आपला जो आधार क्रमांक आहे तो टाईप करून आपल्याला सर्च करायचा आहे। आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे। पडताळणी यशस्वी झाल्यानंतर जी eKYC आहे ते पूर्ण होईल। जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन जो मोबाईल नंबर आहे आधारशी लिंक करून घ्या। PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो केव्हा येईल हे जून किंवा ऑगस्टच्या जनगणनेवर अवलंबून आहे। मात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे अद्ययावत ठेवून व eKYC पूर्ण करून पैसे मिळण्यामध्ये कोणताही विलंब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे। तर PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे 21वा हप्ता तो आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहे। जर ऑक्टोबर महिन्यात नाही मिळाला तर नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला नक्की मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा। समजलं? सगळे शेतकरी या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। कारण 20वा हप्ता जो आहे जून महिन्यात वितरित होणार होता, जो मागचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जो मिळाला तो जूनमध्ये वितरित होणार होता, पण तो आला ऑगस्ट महिन्यामध्ये। तर त्याच्यानुसार हा जो हप्ता आहे 21वा हप्ता आता थोडा लेट होणार आहे, 3 महिने लेट होणार आहे। म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवट समजा नाही आला तर समजून जायचं की नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीमध्ये मिळणार आहे। ठीक आहे, तर तुमच्या आता मनातून जे चिंता आहे ते मिटली असेल। कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे 21वा हप्ता आहे आतापर्यंत आलेला नाही, तर केव्हा मिळणार आता तुम्हाला समजलं असेल, तुमच्या मनातली चिंता आता मिटली असेल।
ठीक आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जे चिंतेमध्ये आहेत. ठीक आहे. एक लाईक करा, लाईक केल्यानं हा व्हिडिओ आहे तो सर्वत्र पसरतो. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.